आज संविधान दिन है और संविधान दिन के अभी मैं ये कार्यक्रम करके वापस आया हूँ और मैं एक टीचर है, रिटायर्ड टीचर से कमल रणपी से पूछना चाहता हूँ। उधर लिखा है दर्जाची दर्जाची आणि समानतेची दर्जाची आणि संधीची समानता। हा हा दर्जा म्हणजे आपल्या ह्याच्या आपले गुण आणि आपली जे आहे बुद्धिमत्ता ह्याचा जो असतो फरक माणसात त्याला अति हुशार, त्याहून हुशार किंवा ढ ह्याचा जो प्रतिकार असतो किंवा वेगवेगळे अर्थ असतात। तर समान दर्जा म्हणजे सगळ्यांना सारखं लेखणं, सगळ्यांना समानताने वागणं, सगळ्यांना सर्व काही जे असेल फायदे तोटे ते सर्वांना समान वाटणे, सर्वांना समजावून सांगणे, त्याला समानता असे म्हणतात। वाह, बहुत अच्छा जवाब दिया। उन्होंने कहा कि यानी गुण अवगुण गुण के बारे में और दर्जा यानी सभी से समान संधि देने के बारे में तो कहा है उन्होंने, लेकिन मेरे को उनको ये पूछने का है कि इधर इंग्लिश में बहुत से अम्बेडकर ने स्टेटस रखा है, स्टेटस यानी दर्जा। फिर वो स्त्री पुरुष को जो दर्जा मिला, महिलाओं के लिए दर्जा मिला, संविधान ने दिया, उससे पहला स्त्री की अवस्था क्या थी? दर्जा म्हणजे किंमत पण होती। हाँ। पहिली जी स्त्रीची अवस्था होती ती हिंदी में हिंदी येईल का मला जास्त बोलता? मराठीत बोलते। हाँ बोला आप जोर से। ठीक है, उनको वो बोले मराठी बोलते तो बोलने दो, क्या करना। अतिशय हीन होती, म्हणजे तिला काही किंमतच नव्हती समाजात सुद्धा, घरात सुद्धा, कुठल्या व्यवहारात सुद्धा तिला मानपान द्यायचंच नाही। तिला अक्षरशः आपण जसं पुत्र पाळतो त्याप्रमाणे स्त्रीची किंमत होती। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला जो समानतेचा दिला, मग ती स्त्री कुठल्याही जातीची असो, कुठल्याही समाजाची असो, कुठल्याही वंशाची असो, तिला सर्वांना मोकळेपणे वागण्याची संधी दिली, सर्वांना नोकरी करण्याची संधी दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाची संधी दिली की शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि ते बाईंनी पेलंच पाहिजे। जर त्या वाघणीचं दूध त्यांनी प्राशन केलं तर त्या सिंहासारख्या, वाघासारख्या डरकाळी फोडतील आणि समाजात त्यांची मान प्रतिष्ठा वाढेल, त्यांचा दर्जा वाढेल आणि खरं काय ते जीवन जगणं म्हणजे काय हे त्यांना कळेल। म्हणून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी जातीचा, समाजाचा भेदभाव न करता सर्व स्त्री समान आहे, सर्व स्त्रीला बुद्धी आहे, सर्व स्त्रीचे अवयव, डोळे वगैरे सर्व काय ते समान आहेत। मग त्यात उच्च नीतीचं कशाला पाहिजे? कारण जो शिकतो तो उच्च कोटीला जातो, त्याची खरी समाजात प्रतिष्ठा वाढते, म्हणजे त्याची किंमत वाढते, त्याचा दर्जा वाढतो आणि शिक्षणाला जो मान आहे तो अडाण्याला मान नाही। आणि पूर्वीचे लोक स्त्रीला शिकू देत नव्हते, त्याला कारण हेच, कारण ती शिकली की तिला अक्कल येईल, अक्कल आली की ती आपल्याला गाढवा जमा करेल। मग तिचं वर्चस्व कशाला? हा अहमपणा होता पुरुषांचा आणि त्या समाजाचा। हा जो अहमपणा नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी जे अहोरात्र कष्ट केलेले आहेत, अहोरात्र त्यांच्या ध्यानात, मनात, शरीरात राखतात, हाच विचार होता की स्त्रीचा उद्धार करणं हे माझं मूळ कर्तव्य आहे। कारण स्त्री उद्धारली तर जग उद्धारलं, जग उद्धारलं म्हणजे देश उद्धारला, राष्ट्र उद्धारलं, आपलं कुटुंब उद्धारलं, आपली मुळं बाळाचा उद्धार, सर्वांचाच स्त्रीमुळे उद्धार होतो। म्हणून स्त्रीला जास्त महत्व बाबासाहेबांनी दिलेलं आहे, तिचा तो दर्जा वाढवलेला आहे। अभी आपके हाथ में जो किताब है वो जरा दिखाओ हम लोग को, ये ऐसा करके दिखाओ। नहीं नहीं, ये देखो उसको, ये तो राहुल गांधी जी के हाथ में, कोई भी रहने दो, किसी के भी हाथ में रहने दो, लेकिन आपके हाथ में, और आपने दर्जा की संधि और समानता के बारे में बोला है। हम बहुत, हमारे यूट्यूब चैनल आपका धन्यवाद देना चाहते हैं। और आपने एक बात मेरे को कहा, बोले अच्छी है कि स्त्री को बहुत सम्मान नहीं मिलता था, उनको हीन दर्जा दिया था, हीन दर्जा दिया था। तो शिक्षा लेके अपना, इतना ही आपको कहने का था लोगों के लिए, स्त्री ने शिक्षा लेना चाहिए, ये आपने संदेश दिया है। थैंक यू वेरी मच। ओके।